मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की कार्बन 12 हे पृथ्वीवर मुबलक प्रमाणात मिळणारं कार्बनचं एक समस्थानिक आहे, आयसोटोप आहे. पृथ्वीवर जवळपास 98.89% कार्बन हा कार्बन 12 आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे त्याचं अणुवस्तुमान हे नेमकं 12 AMU म्हणजेच ॲटॉमिक मास युनिट 12 डाल्टन इतकं आहे. आता कार्बन 12 हे फक्त पृथ्वीवरील एकमेव समस्थानिक नाही बरं का, इतर समस्थानिके सुद्धा आहेत कार्बनची. आता पुढचं कार्बनचं सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं समस्थानिक म्हणजे कार्बन 13. पृथ्वीवर जवळपास 1.11% इतकं कार्बन 13 आहे, बरोबर. आणि त्याचं अणुवस्तुमान 13.0034 AMU ॲटॉमिक मास युनिट इतकं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण अणुवजन म्हणजे काय, ॲटॉमिक वेट म्हणजे काय आणि ते कसं मिळवलं जातं हे पाहणार आहोत. तर हे 12 ॲटॉमिक मास युनिट, 13.0034 ॲटॉमिक मास युनिट ही झाली त्या कार्बनच्या समस्थानिकांची अणुवस्तुमाने, बरोबर, ॲटॉमिक मास. आता आपल्याला काढायचे ॲटॉमिक वेट, बरोबर, अणुवजन. तर अणुवजन म्हणजे काय आणि ते कसं मिळवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर हे दिसतंय 12.01. 12.01 हे काय आहे तर कार्बनचं अणुवजन, ॲटॉमिक वेट आहे. मग ते आलं कसं तर लक्षात घ्या. तर अणुवजन म्हणजे त्या मूलद्रव्याच्या सर्व समस्थानिकांचे सरासरी वजन. थोडक्यात आता कार्बनची दोन मुख्य समस्थानिकं कोणती आहेत तर कार्बन 12 आणि कार्बन 13. आता या दोन समस्थानिकांचे नैसर्गिक प्रमाण विचारात घेऊन, नैसर्गिक प्रमाण म्हणजे काय तर ते पृथ्वीवर नैसर्गिकरित्या किती प्रमाणात उपलब्ध आहेत यावरून त्या समस्थानिकांच्या वस्तुमानाची जी सरासरी काढली जाते त्याला म्हणतात अणुवजन, ॲटॉमिक वेट. मग ते कसं काढायचं पाहू. तर इथं आपण पाहू शकतो कार्बन 12 तो पृथ्वीवरती नैसर्गिकरित्या किती प्रमाणात उपलब्ध आहे तर 98.89% इतक्या प्रमाणात तो उपलब्ध आहे, बरोबर. मग हे टक्केवारीत दिले. आता या टक्केवारीचं जर आपण दशांशामध्ये रूपांतर केलं, याला जर आपण 100 ने भागलं तर ते किती येईल तर 0.9889 गुणिले त्याचं अणुवस्तुमान किती आहे, अणुवस्तुमान आहे 12 गुणिले 12 अधिक कार्बन 13 जे आहे समस्थानिक ते पृथ्वीवरती नैसर्गिकरित्या किती प्रमाणात उपलब्ध आहे 1.11% एवढं, ठीक आहे. त्याला जर 100 ने भागलं तर ते किती येईल 0.0111 गुणिले त्याचे अणुवस्तुमान किती आहे 13.0034 आणि याचा जर गुणाकार केला तर आपल्याला मिळतं अणुवजन आणि ते मिळतं 12.01113774. ते शतक स्थानापर्यंत जर लिहिलं तर ते येतं 12.01, बरोबर. मग हेच झालं 12.01 हे झालं अणुवजन, ॲटॉमिक वेट, सर्व समस्थानिकांचे सरासरी वजन. आता अजून एक गोष्ट आपण पाहू. इथं आपण पाहू शकतो की कार्बन 12 आणि कार्बन 13 यामधला नेमका फरक काय तर कार्बन 12 आणि कार्बन 13 या दोघांमध्ये जे प्रोटॉन्स असतात ते प्रोटॉन्स हे नेमके 6च असतात, ठीक आहे. फरक जो असतो तो असतो न्यूट्रॉन्समध्ये. तर कार्बन 12 मध्ये असतात 6 न्यूट्रॉन आणि कार्बन 13 मध्ये असतात 7 न्यूट्रॉन, बरोबर. मग आता इथं किती न्यूट्रॉनचा फरक आहे तर 1 न्यूट्रॉनचा फरक आहे, बरोबर. आणि अणुवस्तुमानामध्ये किती फरक दिसतोय तर अणुवस्तुमानामध्ये 1.0034 ॲटॉमिक मास युनिट एवढा फरक दिसतोय. याचा अर्थ एका न्यूट्रॉनचे वस्तुमान हे अंदाजे 1 ॲटॉमिक मास युनिट इतके असते आणि प्रोटॉनसाठी सुद्धा हेच खरंय. म्हणजेच काय तर एक प्रोटॉनचे वस्तुमान सुद्धा 1 ॲटॉमिक मास युनिट इतकेच असते. तर लक्षात ठेवा एका प्रोटॉन आणि एका न्यूट्रॉनचे सरासरी वस्तुमान हे 1 ॲटॉमिक मास युनिट इतके असते. तर अशी आशा करतो की आता तुम्हाला अणुवस्तुमान आणि अणुवजन यातला फरक समजला असेल आणि अणुवजन कसं मोजायचं हे सुद्धा समजलं असेल आणि न्यूट्रॉनचे साधारण अणुवस्तुमान किती असते
याची सुद्धा कल्पना आली असेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.